असं आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर ते आता फेकून द्या, कारण अशा आधार कार्डची तुम्हाला अजिबात गरज नाहीये. हो, तुम्ही खरं ऐकलंय. तर आता कोणीही आपल्याला आधार कार्ड मागितलं की आपण पटकन आधार कार्डची झेरॉक्स त्याला देऊन टाकतो. अशामध्ये आपण दिलेल्या या झेरॉक्सचा फारच गैरवापर सुद्धा होऊ शकतो. आपल्या नावाने अनेक सिम कार्ड घेतले जाऊ शकतात किंवा आपल्या नावाचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा सरकारने एक ऍप्लिकेशन लॉन्च केलं. या ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड कोणालाही शेअर करू शकतात, ते पण कोणतेही झेरॉक्स न देता. आता समजा तुम्ही कुठे बाहेर गेले आणि तिथं तुम्हाला आधार कार्ड जमा करायचं आहे, तर तिथं तुम्हाला एक QR दिलेला जाईल. हा QR फक्त तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये स्कॅन करायचा आहे आणि या QR स्कॅन केल्यावर तुम्हाला जी माहिती समोरच्याला द्यायची आहे तुमच्याबद्दल, ती तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला जी माहिती द्यायची आहे समोरच्याला तीच फक्त तुम्ही या अंतर्गत सिलेक्ट करू शकतात आणि नंतर ही ऍप्लिकेशन तुमचा एकदा चेहरा स्कॅन करणार आहे आणि इथंच तुमचं काम संपलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारची झेरॉक्स न देता डिजिटली तुमचं आधार कार्ड आता शेअर करू शकणार आहे. आता सरकारची ही जी ऍप्लिकेशन आहे ही सध्या बीटा व्हर्जन मध्ये आहे, म्हणजे या ऍप्लिकेशनची जोरदार टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आता तुम्हाला अशा प्रकारचे आधार कार्ड सोबत मिळवण्याची काहीच गरज पडणार नाही आहे.